राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरू। 23 नगराध्यक्ष आणि 143 सदस्य पदाच्या जागांसाठी मतदान। उद्या 21 डिसेंबरला राज्यातील सर्व नगरपरिषदांचा निकाल। नाशिकमधील सिन्नरच्या प्रभाग 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार, बनावट आधार कार्ड बनवून आलेल्या मतदाराला निवडणूक अधिकाऱ्यांनी पकडलं, पोलिसांच्या ताब्यात दिलं। संभाजीनगरच्या फुलंब्री शहरामध्ये मतदान केंद्राबाहेर जादूटोणा केल्याचा प्रकार। भारत माता शाळा मतदान केंद्रावर काळी बाहुली आणि लिंबू आढळले। शिंदेच्या शिवसेनेला मुंबईमध्ये हव्या 100 पेक्षा अधिक जागा। शिंदेची शिवसेना जागा वाटपावर अडून बसल्यानं भाजपनं चर्चा केली बंद। 50% जागांसाठी शिंदे पुन्हा दिल्ली गाठण्याची शक्यता। मुंबईमध्ये भाजपला थोपवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता। काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आज मुंबईत महाविकास आघाडीचा ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या राहुल गांधींच्या सूचना। अमित शहांच्या भेटीनंतर अजित पवार आणि सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। अजित पवार आणि फडणवीसांमध्ये पाऊण तास चर्चा। कोकाटे प्रकरणासह मुंबई महापालिका निवडणुकीतील सहभागाबद्दल चर्चा झाल्याची शक्यता। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्शन मोडवर। मुंबईतील विविध शाखांना भेटी। भांडूपमधील शाखेला राज ठाकरेंची भेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विरार आणि मीरा भाईंदरमध्ये। विरारमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा, तर मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा। पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा फोडणार नारळ। आदित्य ठाकरे आज पुण्यामध्ये। पुणे महापालिका निवडणुकीचा घेणार आढावा। निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता। नाशिकच्या सटाणा शहरामध्ये बनावट नोटा जप्त। 4 चाकी वाहनासह 7 जणांना घेतलं ताब्यात। नेमकी रकमेची किती बनावट चलन जप्त याबाबत अजून अधिकृत माहिती नाही। तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस आजपासून प्रारंभ। संध्याकाळी 7 वाजता पूजाविधी करून मातेच्या मंचकी निद्रेची तयारी सुरू होणार। अमरावतीमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या। हत्येच्या घटनेनंतर आमदार रवी राणांच्या घराच्या परिसरातील 7 ते 8 गाड्यांची तोडफोड। घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत। राजापूर शहरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्यानं पाडला पाळीव कुत्र्याचा फडशा, तर संगमेश्वरच्या शृंगारपूर गावातील घरात शिरलेला बिबट्या जेरबंद। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एका दिवसात 2 बिबट्या जेरबंद। बिबट्याची 2 पिल्लं वनविभागाच्या ताब्यात। मादी बिबट्या मात्र अजूनही मोकाट। वनविभागाकडून शोध सुरू। कोल्हापुरात ट्रॅव्हल्सनं दुचाकीस्वाराला उडवलं। अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू। अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। मुंबईमध्ये सोमवारपासून सलग 4 दिवस पाणी कपात। जलवाहिन्या जोडणीच्या कामामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होणार। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। दिल्लीमध्ये हवा 6व्या दिवशी अत्यंत खराब। EQI 387 वर। शहरातील बहुतेक भाग विषारी धुक्याच्या विळख्यात। एप्स्टाईन फाईल्समधील नव्या 68 फोटोंमुळे खळबळ। ट्रम्प, बिल क्लिंटन, बिल गेट्स यांचे मुलींसोबतचे आक्षेपार्ह फोटो समोर। भारताचं अजून कोणतंही कनेक्शन समोर नाही। पाचव्या T20 सामन्यामध्ये भारताचा दणदणीत विजय। तिलक वर्मा, हार्दिकची धुवाधार फलंदाजी, वरुण चक्रवर्तीची भेदक गोलंदाजी। भारतानं मालिकाही घातली खिशात। T20 वर्ल्ड कपसाठी आज भारतीय संघाची घोषणा। शुभमन गिलसह संजू सॅमसन यांच्या निवडीबाबत चर्चा सुरू। BCCIची आज पत्रकार परिषद।
अमेरिकेचा सिरियामध्ये हवाई हल्ला, सिरियातील आयसिसच्या तळांवर मारा, सिरियामध्ये तैनात 2 अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा अमेरिकेकडून बदला, दहशतवाद्यांचे अड्डे, शस्त्रास्त्रांचे डेपो उद्ध्वस्त.